या पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत। इथं काय बूथ प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही, इथं काय विभाग प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही, इथं सगळे जे उपस्थित आहेत हे ज्याच्या मागे हजारोंची ताकद आहे असे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत। आणि म्हणून एखादी गोष्ट करायची म्हटली, एखादी बैठक घ्यायची म्हटली, मग जिल्हा प्रमुखांनी घेऊ दे, तालुका प्रमुखांनी घेऊ दे, म्हणजे तुमचं शक्ती प्रदर्शन आहे का, मग तुम्ही शक्ती प्रदर्शनानं काय मेसेज देणार आहेत? कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यापर्यंत पोहोचवणं, मला असं वाटतं की हे शक्ती प्रदर्शन असू शकत नाही। काल देखील मी सिंधुदुर्गामध्ये होतो, काल देखील मी सन्मान्य नारायणराव राणेंशी चर्चा केली, त्यांची मी भेट घेतली। पण राणेसाहेबांना जेव्हा मी भेटलो तर राणेसाहेबांनी देखील मला सांगितलं की महायुतीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे, आणि मी देखील त्यांना सांगितलं की महायुतीचाच निवडून आला पाहिजे। त्यामुळे दोघांमध्ये एक महत्त्वाचा जो एकोपा आहे तो म्हणजे महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे, हा एकोपा आहे। आणि म्हणून भाजपाला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार जसा आहे तसा आपल्याला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। आणि म्हणून मी सांगतो की ज्या पद्धतीनं आपल्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात, मग अशी कोणीतरी सांगितलं की एक ट्विट आलं आणि ट्विट नंतर आपण माघार घेतली असं सांगण्यात आलं, त्याचा देखील मी खुलासा केला। मी त्यावेळी देखील नागपूरमधनं सांगितलं की आपले उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आपण तिकिटाची मागणी करतोय हे संवेदनशील आहेत आणि भावनाप्रधान आहेत। त्यांना ज्यावेळी कळलं की शिंदे साहेबांवर टीका केली जाते, शिवसेनेवर टीका केली जाते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला या तिकीट वाटपामध्ये भरडलं जातं आणि त्याचं कारण कदाचित मी असू शकतो, या भावनेतनं जर एखादं ट्विट झालं असेल तर त्याचं भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही, ती एक मनापासूनची भावना होती। आणि असा भावनिक आणि संवेदनशील जर खासदार असेल तर मतदारसंघाच्या प्रत्येक कुटुंबातल्या भावनेचा विचार करू शकतो। म्हणून पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार हा शिवसेनेचाच असावा। आणि मला फक्त पदाधिकाऱ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे, कळकळीची विनंती करायची आहे की आपल्याला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा दुसरे आपल्यावर टीका करतात म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची काही आवश्यकता नाही। आपल्याला आपली ताकद माहिती आहे। अनेक नवीन कार्यकर्ते आज माझ्याबरोबर काम करतात, त्यांना देखील एक महत्त्वाचा किस्सा सांगतो की 2004ला मी पहिल्यांदा आमदार झालो। आज व्यासपीठावर राजन शेटे देखील आहेत, सुदेश मयेकर देखील आहेत, बिपिन मंदरकर आहेत, स्मितलताई पवासकर आहेत, त्यातल्या नगरसेविका दिशाताई देखील आहेत। आणि 2005ला असा एक प्रसंग आला की आपले 19 नगरसेवक निवडून आले, राजनजी बरोबर ना, आणि आपण सगळ्यांनी आपल्यातला 14पैकी एक नगराध्यक्ष असावा अशी मागणी केलेली होती। त्यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो आणि अशी मागणी झाली, आपली मागणी ती धुडकावण्यात आली। आमदार होऊन मला फक्त 6-7 महिने झालेले होते। मी राजकीय निर्णय काय ताकदीने घेऊ शकतो हे कदाचित नवीन लोकांना माहीत नसेल, पण माझ्या 19 लोकांपैकी 14 नगरसेवक काँग्रेसमध्ये पाठवून मी भाजपाचा नगराध्यक्ष केला होता, हा देखील इतिहास महाराष्ट्र अजून विसरलेला नाही। आणि म्हणून मित्रपक्षाला भाजपला अनेक वर्षानं, त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना नगराध्यक्ष म्हणून बसवण्याचं काम केलं। त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो। आमच्या कुटुंबाने बसून निर्णय घेतला की आमच्याबरोबर काम करणाऱ्या 14 नगरसेवकांवर जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे। आणि अशोक मामा मयेकर त्यावेळी या रत्नागिरी नगरीचे नगराध्यक्ष झाले आणि बशीर मुर्तुजा हे या नगरीचे उपाध्यक्ष झाले। त्याच्यामुळे मी संयमी आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी करतात आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा करतात। माझा आवाज येतोय का? माझा माईक बंद झाल्यानंतर देखील उदय सामंतचा आवाज कोण थांबवू शकत त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा मतदारसंघामध्ये असला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे। आणि म्हणून काल रात्री 12 वाजता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी चर्चा केली। आपल्या सगळ्यांच्या भावना कदाचित मला आज ऐकायला मिळणार होत्या मला माहित नाही, परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना प्रातिनिधिक म्हणून मी देवेंद्रजींना
आणि एकनाथ शिंदे साहेबांना सांगितल्या आणि ह्याच भावना सांगितल्या की आमचा दुसरा कोणावरही आक्षेप नाही, भाजपा तिकीट मागतंय म्हणून आमचा आक्षेप नाही, त्यांनी बूथ कमिटीची बैठक घेतली म्हणून आक्षेप नाही, त्यांनी बूथ कमिटीची मिटिंग घेत असताना सन्मानानं माझा आणि दीपक केसरकरांचा देखील फोटो त्या बॅनरवर टाकलेला होता, भैयांचा देखील फोटो टाकलेला होता. त्याच्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काय आकस असण्याचं काही कारण नाही. परंतु आज संपूर्ण मतदारसंघाचं जर वातावरण बघितलं तर धनुष्य बाणावरचा उमेदवार हा लोकसभेमध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि तरी देखील आपण पुन्हा एकदा चर्चा करावी, पुन्हा एकदा सगळ्या या मतदारसंघाचा सर्वे करावा आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करून आज मी रत्नागिरीमध्ये आलेलो आहे. कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना असू शकते, कारण मी देखील माझ्या घरात बाया कसं काम करतात हे बघितलेलं आहे. मी अनेक माझ्या सभांमधनं सांगितलंय की एक वेळ कामाचा पाठपुरावा माझ्याकडनं कमी होईल, एक वेळ संपर्कामध्ये मी कमी राहीन, परंतु त्यांचा जो संपर्क आहे हा सगळ्यात जास्त संपर्क आहे हे मला देखील घरात असल्यामुळे माहिती आहे. त्याच्यामुळे तुमच्या भावना या चुकीच्या आहेत आणि ह्या काय मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर पोचवणार नाही अशातला भाग नाही. आज इफ्तार पार्टी देखील आहे आणि म्हणून आपल्याला ही सभा लवकर संपवावी लागणार आहे. परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत या भैयांकडे ते काम करतात म्हणून त्यांच्याकडनं भावना आहेत, पण मी तर त्यांचा धाकटा भाऊ आहे, त्याच्यामुळे माझा मोठा भाऊ हा लोकसभेमध्ये गेला पाहिजे ही माझी देखील भावना असणार आहे. त्याच्यामुळे जी काही ताकद एकनाथ शिंदे साहेबांकडे लावायची आहे, देवेंद्रजींकडे लावायची आहे, ती लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं केला जाईल आणि तुम्ही प्रामाणिकपणानं करतोय. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, मला सगळ्या तरुण सहकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की ज्याचा उल्लेख मी मगाशी केला. मी काल देखील महायुतीच्या अनेक नेत्यांशी चर्चा केली, सिंधुदुर्गामध्ये देखील चर्चा केली. कुणीही मला असं सांगितलं नाही की आमच्या उमेदवाराला मिळालं तिकीट तरच आम्ही प्रचार करणार आहोत. त्यांनी हे देखील सांगितलं, दीपक केसरकरांनी तर व्यासपीठावरनं सांगितलं की शिवसेनेचे उमेदवार हे किरण भैया आहेत. तिथं देखील महायुतीच्या लोकांनी सांगितलं की जर महायुतीचा उमेदवार म्हणून कुणीही तिकीट आणलं तर त्याचं आम्ही पोटतिडकीनं काम करू आणि त्याला लोकसभेमध्ये पाठवू अशी भूमिका कालच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये भाजपाकडनं देखील घेण्यात आलेली आहे. आणि म्हणून काही फुटकळ लोक जर आपल्यावर टीका टिप्पणी करत असतील, काही लोक व्हॉट्सअपवर टाकून स्वतःची इमेज बनवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आपण या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे शिवसैनिक आहोत. ही भावना डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. आज प्रत्येकाची भावना काय की लोकसभेची उमेदवारी ही आपल्याला मिळाली पाहिजे. ही सगळी भूमिका एकनाथ शिंदे साहेबांकडे मी मांडलेली आहे, देवेंद्रजींकडे मी मांडलेली आहे, अजितदादांकडे देखील मी मांडलेली आहे. आणि ती मांडलेली असताना उमेदवार आपला कसा महायुतीच्या माध्यमातून निवडून येईल हे देखील मी त्यांना सांगितलेलं आहे. पण सांगताना हे देखील सांगितलंय की आमच्या शिवसेनेची ताकद नक्कीच आहे, परंतु महायुतीतल्या प्रत्येक नेत्याच्या आशीर्वादाने शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार आहे एवढा आदरपूर्वक आदर देखील समोरच्या सगळ्या लोकांना मी दिलेला आहे. त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की कटुता कुठे येणार नाही, कटुतेने कुठं कामकाज होणार नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि ही निवडणूक फक्त खासदारकीपुरती मर्यादित नाही आहे. आपला खासदार निवडून आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातला पहिले प्रत्येक आमदार हा आपल्याला शिवसेनेचा बनवायचा आहे. पाचीच्या पाची आमदार आपल्याला शिवसेनेचे करायचे आहेत. अलायन्समध्ये असलेले शेखर निकम तिथं काय आपण उभं राहायला जाणार नाही, पण त्यांना तिथं निवडून आणून बाकीचे सगळे चारही आमदार हे आपल्याला शिवसेनेचे बनवायचे आहेत. आणि म्हणून फक्त भावनिक आमची मागणी नाही तर भविष्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यापेक्षा चौपटीनं ह्या संपूर्ण परिसरामध्ये वाढली पाहिजे, महायुती वाढली पाहिजे या प्रामाणिक भावनेनं कार्यकर्त्यांची मागणी आहे. हा देखील संदेश तुमचा मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे. पण आपण देखील सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये आपला गटप्रमुख आहे का, प्रत्येक गावामध्ये आपला शिवदूत आहे का, प्रत्येक गावामध्ये आपला कार्यकर्ता आहे का, प्रत्येक गावामध्ये आपण ही यंत्रणा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं राबवणार आहोत याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मी काल परवाच नागपूरमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी गेलो होतो. मला दोन्ही जिल्हा प्रमुखांना एक विनंती करायची आहे. मी काही कागद घेऊन आलेलो आहे.
ते कागद मी दोन्ही जिल्हा प्रमुखांकडे देतो. प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीनं राबवली पाहिजे आणि ती शांततेनं कशी राबवली पाहिजे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर काही लोकांकडनं प्रशिक्षण घ्यावं लागेल. मी सुरुवातीला देखील सांगितलं की पहिलं जे चंद्रकांत दादा पाटलांचं एक प्रशिक्षण होतं त्या प्रशिक्षणाला मी स्वतः पुण्यामध्ये गेलो होतो. त्याच्यामुळे आपल्या भावना तिकीट मिळावे ह्या नक्की आहेत, पण तिकीट मिळाल्यानंतर आपण प्रचार कसं करणार आहोत, आपण आपल्या उमेदवाराला घराघरापर्यंत पोहोचून उमेदवार कसे मतदार कसे बाहेर काढणार आहोत याच्यावर देखील आपलं फार मोठं यश अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी आपली यंत्रणा देखील अतिशय स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आज सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून मी आपल्याला काही प्रचाराच्या गोष्टी देखील सांगतो की आपल्या ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 36,000 हे 85 वर्ष क्रॉस केलेले लोक आहेत आणि 17,000 हे दिव्यांग आहेत. मी मध्ये देखील जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं की तिकिटासाठी मी मुंबईमध्ये आहे, बाकी सगळी मंडळी तिकडे आहेत, पण आपण ही यंत्रणा सुरू करा. 2 कार्यकर्त्यांची नावं मला द्या, तालुक्यातल्या 5 कार्यकर्त्यांची नावं द्या आणि ज्या ज्या ठिकाणी दिव्यांग बांधव आहेत, ज्या ज्या ठिकाणी 85 वर्षावरची सगळी लोक आहेत त्यांना सन्मानपूर्वक भेटायला आपण सुरू करा असं देखील मी सांगितलेलं होतं. शेवटी हे सगळं केल्यानंतर प्रचाराची यंत्रणा आपण कशी राबवणार आहोत याच्यावर देखील आपलं सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणून खासदारकी फक्त ही मिळवायची हे आपलं उद्दिष्ट असता कामा नये, तर खासदारकी मिळाल्यानंतर ती खासदारकी 2 ते 2.5 लाख मतांना आपण जिंकली पाहिजे अशा पद्धतीने देखील आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं उद्दिष्ट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. आज महायुतीमध्ये आपण काम करतोय. आपल्याला आठवत असेल की 18-19 महिन्यापूर्वी जो काही राजकीय स्थित्यंतर झाली त्या स्थित्यंतरामध्ये मी गुवाहाटीला जावं की न जावं याच्यावर देखील फार मोठ्या शंका उपस्थित केल्या गेलेल्या होत्या. परंतु आवर्जून सांगतो की आम्ही कुटुंबाने बसून घेतलेला निर्णय हा माझ्या भल्याचा नव्हता, तर तो रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या भल्याचा होता आणि कोकणाच्या भल्याचा होता. आज एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला निधी मिळाला आहे तो निधी आजपर्यंतच्या रत्नागिरीच्या इतिहासामध्ये कधी मिळालेला नव्हता. आणि म्हणून ज्या नेत्यानं आपल्याला उद्योगमंत्रीपद दिलं, ज्या नेत्यानं तालुक्याला विकासाचं काम दिलं, त्या तालुक्यातनं त्या मतदारसंघातनं किमान 1.5 लाखाचं मताधिक्य देण्याची जबाबदारी रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे, जेणेकरून हे मताधिक्य कुठच्याच मतदारसंघामध्ये तुटता कामा नये. आज विकासाला आपण चालना दिलेली आहे. विकासात्मक काम करत असताना मी शिवसेना म्हणजे शिवसेना पक्ष कधी मानलाच नाही. मी कुटुंब म्हणून कायमसोबत तुमच्यासोबत राहिलेला आहे. रस्त्याची कामं असतील ठीक आहे, विकासाची कामं आहेत, परंतु वैयक्तिक देखील कामं झाली पाहिजेत. वैयक्तिक देखील राजाश्रय प्रत्येक कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे या भावनेतनंच आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्यासोबत राहिलोय आणि म्हणून कुटुंब म्हणून आपण काम करतो, परिवार म्हणून आपण काम करतो, एकामेकाच्या सुखदुःखामध्ये आपण कायम सामील असतो. त्याच्यामुळे ही देखील निवडणूक ही आपल्या एकामेकाच्या सुखदुःखाची निवडणूक आहे. ज्यावेळी माझा दौरा बघून 5-6 तासामध्ये 4,500-5,000 हजार लोक ज्यावेळी पदाधिकारी जमतात त्यावेळी तुम्ही निश्चिंत राहा, या भागामध्ये शिवसेनेचीच ताकद आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं शक्ती प्रदर्शन करायचं आव्हानच जर कोणी केलं तर आपल्याला चंपक मैदान देखील कमी पडेल, एवढी ताकद तुमच्या सगळ्यांच्या जीवावर त्या शिवसेनेची आहे. पण समोर कोणतरी आव्हान देते म्हणून आपण आव्हान द्यायचं अजिबात त्याची आवश्यकता नाही. मी मगाशी देखील सांगितलं, मी नागपूरला ज्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत, तरी शिवसेनेच्या एका नेत्यानं पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर टीका केली. त्यांचं नाव मला घ्यायचं नाही, ते माझ्यापेक्षा वयानं मोठे असल्यामुळे आजही त्यांचा आदर करतो, पण या भाषणाच्या निमित्तानं त्यांना देखील विनंती करतो की घरापर्यंत पोचू नका. मी जरी संयमी असलो तरी मी कोकणातला आहे, तुमच्यापेक्षा जास्त वाईट मला बोलता येतं ह्याची नोंद देखील त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मान देतो याचा अर्थ कोणी गैरसमज करू नये, संयम ठेवतो याचा अर्थ कोणी गैरसमज करू नये. परवा कोणतरी एक अदखलपात्र इथला नेता आहे कोकणातला, सोकॉल्ड सिंधुदुर्गातला, तो म्हणाला की किरण सामंतांनी राणेंनी धमकी दिली म्हणून मागं घेतली. स्वतः निवडून पहिले या स्वतःच्या मतदारसंघातनं आता पुढच्या निवडणुकीला मालवणमधनं मग आम्हाला सल्ले द्या. किती वेळा एकनाथ शिंदेंच्या केबिनमध्ये असता मी स्वतः बघितलेलं आहे
किती वेळा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चर्चा करता मी एक बघितलेला आहे, एकनाथ शिंदेंचे जाऊन पाय धरायचे आणि इकडे येऊन दादागिरी करायची. मला तुम्ही देखील बोलायला लावू नका, तुम्ही देखील माझे कॉलेजचे चांगले मित्र आहात, कोण आहेत ते तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. पण पहिल्यांदा स्वतःच्या मतदारसंघातनं निवडून देऊन दाखवा. आणि धमक्या हे एवढे सगळे माझ्याबरोबर असताना कोणाच्याही धमकीला मी भीक घालत नाही. त्याच्यामुळं माझा संयम ही माझी मजबुरी आहे असं कोणी समजू नये. मी फक्त मतदारसंघामध्ये वाद होऊ नये, कोकणामध्ये वाद होऊ नये, माझ्या सांगण्यानं कुठं काही वेगळ्या भूमिका कोणी घेऊ नयेत हे सहन करतोय म्हणून जर करत असेल तर त्याच्यावर दादागिरीची भाषा कोणी करू नये. मी देखील 1999 सालापासून या कोकणाच्याच राजकारणामध्ये आहे आणि म्हणून आवर्जून सांगतो की ज्यांनी मला धमकीची भाषा केली त्याच्याच लोकांनी मी गाडीमध्ये एकटा असताना माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. अशा हल्ल्यात वाचून तुम्हाला मी घाबरलो नाही तर कोणाच्या धमकीला घाबरण्याचा संबंधच येत नाही. आणि राणे साहेबांबद्दल अशा पद्धतीची आमच्या कुटुंबामध्ये भावना निर्माण होणं हे कदापि शक्य नाही. त्याच्यामुळे बालिश चाळे करू नका. अशा बालिश चाळ्यामुळे आमच्यामध्ये वाद होतील अशातला देखील भाग नाही. स्वतःचा मतदारसंघ जर आपण सांभाळला तर बरं होईल, हा माझा एक मित्र म्हणून त्यांना सल्ला आहे. आणि म्हणून जे काय राजकारण केले ते तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या साक्षीनं त्यांना सांगितलं की आम्ही कमकुवत नाहीत, आम्ही आक्रमक नाहीत, अशातला देखील भाग नाही. आक्रमकता जर बघायचीच असेल तर ती देखील आक्रमकता पूर्ण परिसरामध्ये दाखवण्याची हमी सगळे घेऊ शकतात. परंतु कोणाच्याही वागण्यानं किंवा कोणाच्याही बोलण्यानं कोणालाही त्रास होऊ नये ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका असते. आणि म्हणून मी सातत्यानं माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगत असतो की जर कोण वाईट बोललं आणि त्याला समाधान वाटलं की उदय सामंतांवर, किरण सामंतांवर, सामंत कुटुंबियावर वाईट बोलून माझं समाधान झालं आणि त्याला चांगली झोप लागली तर तेवढं समाधान आपल्याला आहे. एखाद्याला आमच्यावर टीका करून जर झोप लागत असेल, गोळीची आवश्यकता नसेल तर आपण त्याला बरा करतोय एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन पण अनेक लोकांना मी बरे करू शकतो, पण त्या फंदात मी अजून पडलेलो नाही. त्याच्यामुळं आम्ही संयमी आहोत, पदाधिकारी संयमी आहेत, सगळे संयमी आहेत. महायुतीमध्येच आम्ही सगळे आहोत. आणि महायुती स्ट्रॉंग आहे म्हणून विरोधक जे टीका करतायत त्यांनी पण समजू नये की उलटं सुलटं काही बोललं तर आम्ही खपून घेऊ. त्याच्यामुळे आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मला काही बंधनं आहेत म्हणून मी जास्त या ठिकाणी काही बोलत नाही. परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत, ज्या रास्त भावना आहेत, या रास्त भावना एकनाथ शिंदे साहेबांकडे पुन्हा एकदा मांडण्याची जबाबदारी आज या सभेच्या निमित्तानं मी स्वतः स्वीकारलेली आहे. तुमच्या मनामध्ये जे आहे तेच मी ज्यावेळी अनेक वेळा एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करतो तेच एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये आहे. परंतु काळ, वेळ, योग आपल्याला जुळून यावा लागतो. मी पुन्हा एकदा उद्या पोचल्यानंतर या सगळ्या सभेचा इतिवृत्तांत माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगेन, तुमच्या भावना सांगेन आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती देखील एकनाथ शिंदे साहेबांना मी नक्की करेन. हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या जमलेल्या पदाधिकाऱ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार एवढ्यासाठीच मानतो की कार्यकर्त्यांचं प्रेम, पदाधिकाऱ्यांचं प्रेम हे कसं असू शकतं हे जर महाराष्ट्रातल्या कुठच्या आमदाराला बघायचं असेल किंवा कुटुंबावरचं एखाद्या प्रेम कसं असू शकतं हे जर महाराष्ट्रातल्या कुठच्या आमदाराला बघायचं असेल तर त्याला रत्नागिरीतच यावं लागेल. हे पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मगाशी पण मी काही लोकांना रोखलं म्हणून राग आला असेल. अंगार भंगार म्हणण्याची आपल्याला काही गरज नाही, आपली ही संस्कृती नाही. आपण अंगार होतो, अंगार आहोत आणि अंगारच राहणार आहोत. त्याच्यामुळे ते सांगायची गरज नाही. जे सांगतात त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे अंगार भंगारेविषयी सगळे सोडून द्या. जे त्यांच्या तोंडात चांगले राहतात ते त्यांना तिथंच राहू देत, ते आपल्याकडे येण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून अंगार भंगारपेक्षा आपण पूर्वीपासूनच संघर्ष केलेला आहे. ज्या दिवशी मी राजकारणाला सुरुवात केली त्या दिवसापासून आमच्या कुटुंबानं संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये आपण सगळे कायमस्वरूपी माझ्या सोबत आहात. आणि म्हणून मला खात्री आहे राजकारणामध्ये केवढंही मोठं संकट माझ्या कुटुंबावर आलं तरी हजारो लोक अजून हजारोंच्या ताकदीनं माझ्यासोबत कायमस्वरूपी आहेत याची मला पूर्ण खात्री असल्यामुळं तुमच्या ताकदीच्या जोरावर, तुमच्या विश्वासाच्या जोरावर माझ्या आयुष्यामध्ये मला आत्मविश्वास आहे की माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्यावेळी अडचण येईल त्या त्यावेळी माझा रत्नागिरी मतदारसंघ, माझा रत्नागिरीकर, माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा आमच्या सोबत उभा राहील ही पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला देखील चिंता असण्याची काही आवश्यकता नाही. माझ्या मुस्लिम बांधवांचं देखील आज
रमजान आहे त्यांना देखील रमजानच्या मनापासून शुभेच्छा देतो. महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं आल्या आहेत, त्यांना त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. आणि एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती म्हणून जे आपण काम करतोय, महायुती म्हणून आपण काम करू. आणि महायुती म्हणून काम करत असताना मागच्या वेळी म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की तिकीट आपण कशासाठी मागतोय. तर मागच्या वेळी या संपूर्ण मतदारसंघातनं शिवसेनेचे उमेदवार उभे होते. आपल्या मतदारसंघानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 67,000चं लीड त्यांना दिलेलं होतं. पण दुर्दैवानं आम्ही गुवाहाटीला गेलो, ते काही गुवाहाटीला आले नाहीत. त्याच्यामुळे ती जागा ही शिवसेनेचीच आहे, ती जागा ही धनुष्यबाणाचीच आहे. आणि म्हणून ती धनुष्यबाणाची जागा ही आपल्यालाच मिळावी हा आग्रह आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे. मगाशी मला पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी विचारलं की इथं शिवसेनेचे आमदार किती आहेत आणि मित्रपक्षाचे आमदार किती आहेत. मला त्याच्यावर देखील काही चर्चा करायची नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं या मतदारसंघातलं वातावरण आहे, शेखर निकमांपासून दीपक केसरकरांच्या मतदारसंघापर्यंत हे महायुतीसाठी पोषक आहे. आणि त्यातल्या त्यात हे शिवसेनेला जर तिकीट मिळालं तर शिवसेना फार मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये महायुतीला सोबत घेऊन, महायुतीच्या सगळ्याच लोकांचे आशीर्वाद घेऊन अतिशय मोठ्या फरकानं निवडून येऊ शकते. हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आपल्याला आठवत असेल, काल भयांची एक पत्रकार परिषद मुंबईला झाली, त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की शेवटी जे आपल्या समोर तिकीट मागतायत हे देखील ज्येष्ठ आहेत, त्यांचा देखील मान सन्मान राहिला पाहिजे. हा आपल्यावरचा संस्कार आहे. आपण तिकीट मागताना दुसऱ्याची निंदा नालिस्ती करायची हा आपल्यावरचा संस्कार नाही. आणि म्हणून त्यांनी तिकीट मागितलं, ठीक आहे. ते म्हणाले की त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली, आपण म्हणूया आपल्या प्रचाराची सुरुवात झाली. त्याच्यात मोठंच काय. मला सकाळी कोणीतरी सांगितलं, साहेब त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली. मगाशीच मी सांगितलं, हे आता हजारो लोक जमलेत, आमच्या पण प्रचाराची सुरुवात झाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काय केलं म्हणून आपण काय करायचं याच्यापेक्षा आपण एक संघपणानं काम केलं पाहिजे. आणि आज दुसरी एक पत्रकार परिषद सांगतो, माजी खासदार निलेश राणेंची. त्याला देखील काही लोकांनी विचारण्याचा प्रयत्न केला की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, हे केलं तर काय होईल, उदय सामंतने आता तिकडे मीटिंग घेतलेली त्याचं काय होईल. त्यांनी देखील स्पष्ट सांगितलं की राजकारणापेक्षा सामंत कुटुंबाचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्याच्यामुळं आम्ही दोन्ही कुटुंब भविष्यातल्या राजकारणामध्ये कुठचाही गैरसमज न करता एकत्र राहणार आहोत. जर समोर तिकीट मागितलेले एवढ्या नम्रतेनं आपल्याशी बोलत असतील तर आपली देखील जबाबदारी तिकीट मागताना हीच आहे की आपण देखील त्यांचा मान सन्मान ठेवून तिकीट मागितलं पाहिजे, ते आणलं पाहिजे आणि त्यांना सोबत घेऊन आपण लोकसभेमध्ये गेलं पाहिजे. हा विचार प्रत्येक कार्यकर्त्याचा असणं आवश्यक आहे आणि तो आपण करावा एवढीच कळकळीची विनंती करतो. आज हजारोंच्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा एवढंच सांगतो की ज्या ज्या वेळी माझ्या कार्यकर्त्यावर, ज्या ज्या वेळी माझ्या कुटुंबातल्या घटकावर संकट येईल त्यावेळी उदय सामंत मंत्री नाही, तुमच्या कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे. म्हणून मी देखील आणि माझं कुटुंब देखील तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.